अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे आता भारतातही गॅसचा तुटवडा दिसून येत आहे. आपण परळी शहरामध्ये आहोत. परळी शहरामध्ये हे जागोजागी गॅसचे जे मिळण्याचे ठिकाण आहेत त्या ठिकाणी तुफान गर्दी पाहायला मिळत आहे आणि नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. यामुळे आपण त्याच संभ्रम नागरिकांचा दूर करणार आहोत. आपण परळी येथील वैद्यनाथ गॅस एजन्सीचे संचालक आपल्यासोबत आहेत, बुरकुले सर. त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत नेमकी काय अफवेवर विश्वास ठेवावा का नागरिकांनी, काय गॅसचा खरंच तुटवडा आहे का सर? नाही, अफवांवरती विश्वास कृपया कुणीही ठेवू नये. आपल्याकडे जेवढा आपल्याला गरज आहे तेवढा आपल्याला पुरवठा कंपनीतर्फे रोजच्या रोज आपल्याला जेवढा लागतो तेवढा सिलेंडरचा पुरवठा होत आहे. आणि सगळ्यांना मी विनंती करतो की ज्यांनी म्हणजे ॲडव्हान्समध्ये बुकिंग केलेली आहे ते कृपया करू नये, जेणेकरून ज्यांचं सिलेंडर संपलेलं आहे त्यांना सिलेंडर वितरण करण्यामध्ये आम्हालाही थोडं हे होईल, सोपं जातं ते. त्यामुळे कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. ज्यांनी बुकिंग केले त्यांचं गॅससुद्धा संपलं नाही, त्यांचं काय म्हणणं येईल त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर तुमच्याकडे? नाही, खरंच मूळ मुद्दा तोच आहे की अफवांमुळे ही परिस्थिती निर्माण होते की भीती निर्माण होते ग्राहकांमध्ये की बाबा माझं सिलेंडर जर संपलं तर मग मी काय करायचं. त्याच्यामुळे ॲडव्हान्स बुकिंग करतात आणि ज्या वेळेला आपला डिलिव्हरी बॉय त्या कस्टमरच्या घरी जातो त्यावेळेला त्यांच्याकडून असं ऐकण्यात येतं की माझ्याकडे अजून सिलेंडर शिल्लक आहे, अजून 2-3 दिवस थांबा, 2-3 दिवसांनी या, मग मी तुम्हाला रिकामं सिलेंडर जे काय प्रोसेस आहे ते होईल. मग त्याच्यामुळे असं होतं की एक तर टाईम वेस्ट होतो आणि ज्यांना ॲक्च्युअली सिलेंडर संपलेलं आहे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यामध्ये थोडा अडथळा निर्माण होतो. हॉटेल धारकांचे गॅस सिलेंडर बंद करण्यात आलेले आहेत, काय सांगता या संदर्भामध्ये? आता सध्या स्थितीला थोडं ह्याच्यासाठी बंद केलेलं आहेत की घरगुती वापराचे जे गॅस आहेत त्याच्यावरती कुठेतरी त्याच्यावर कुठे हे होऊ नये, अडथळा येऊ नये, त्यासाठी बंद केलेले आहेत. म्हणजे घरगुती वापरांसाठी फर्स्ट प्रेफरन्स असं ठेवलेलं आहे कंपनीने. KYC संदर्भामध्ये काय सांगता नागरिकांना? KYC करण्यासाठी काय आव्हान करा? नाही, आता ते सरकारने तसे हे केलेले आहेत, नियम ठेवलेले आहेत की बाबा ज्याचे KYC झालेलं नाही आहे त्या KYC धारकांना सुद्धा सिलेंडर आता मिळणार नाही आहे. त्याच्यामुळे सगळ्यात आधी KYC करून घ्यावी, त्याच्यानंतर आपली बुकिंग होईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला सिलेंडरचं वितरण होईल. KYCसाठी काय डॉक्युमेंट लागणार आहेत काय सांगा? नाही, KYCसाठी डॉक्युमेंट्स वगैरे काय नाही. तुमचं आधार कार्ड एक लागतं आणि तुमचं गॅसचं कार्ड लागतं आणि ज्यांच्या नावावर आहे त्यांचं एक फिंगरप्रिंटने स्कॅन होतं, ते KYCची प्रोसिजर त्याच्यामध्ये होऊन जाते लगेच. सरांचं म्हणणं आहे की कुठल्याही प्रकारच्या अफवेवर विश्वास ठेवू नका, गॅस साठा शिल्लक आहे. दक्ष वार्तासाठी विकास वाघमारे, परळी, बीड.